कधी विचार केलाय का की आपल्या देशातल्या नद्या डोंगरांमधून आणि मैदानांमधून वाहताना इतके वेगवेगळे आणि सुंदर आकार का तयार करतात? चला तर मग आज आपण भारतातील नद्यांच्या या आकर्षक जाळ्यांबद्दल म्हणजेच त्यांच्या ड्रेनेज पॅटर्न्सबद्दल जाणून घेऊया. हो ना, हा खरंच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे नद्यांना नेमकं कसं कळत असेल की कुठे वळायचं? त्या सरळ रेषेत का नाही वाहत? एकदम बरोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय जमिनीच्या रचनेत आणि पाण्याच्या प्रवाहात. चला आपण या नदीच्या जाळ्याचं सगळं रहस्य एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. सगळ्यात आधी अपवाह किंवा ड्रेनेज म्हणजे काय ते पाहूया. हे अगदी सोपं आहे. पाऊस पडल्यावर अंगणातलं पाणी जसं एका ठरलेल्या मार्गाने वाहून जाताना, तसंच नदी जेव्हा एका निश्चित मार्गाने वाहते तेव्हा त्याला अपवाह म्हणतात. आणि जेव्हा अशा अनेक लहान मोठ्या नद्या एकत्र येतात तेव्हा एक सुंदर जाळं तयार होतं. यालाच आपण अपवाह प्रणाली किंवा ड्रेनेज पॅटर्न म्हणतो. खरं तर ही निसर्गाची एक अप्रतिम कलाकृती आहे. म्हणजे जमिनीचा उतार कसा आहे, तिथले खडक कसे आहेत आणि पाण्याचा वेग किती आहे, या सगळ्या गोष्टी मिळून ठरवतात की नदीचं चित्र कसं दिसतं. चला आता खरी मजा सुरू होते. आपल्या भारतात असे कोणते वेगवेगळे पॅटर्न्स दिसतात ते पाहूया. सुरुवात करूया त्या पॅटर्नपासून जो सगळ्यात जास्त वेळा दिसतो. हा आहे डेंड्रेटिक पॅटर्न, म्हणजेच वृक्षाकार नमुना. याच्या नावावरूनच कल्पना येते नाही का? हा पॅटर्न अगदी एखाद्या झाडाच्या पसरलेल्या फांद्या किंवा जमिनीखालील मुळांसारखा दिसतो. हा पॅटर्न आपल्याला उत्तरेकडील मैदानी प्रदेशात जास्त करून दिसतो, जिथे जमीन बऱ्यापैकी सपाट आहे. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या सगळ्या मोठ्या नद्यांचं जाळं असंच आहे. याचं कारण म्हणजे इथले खडक सगळीकडे सारखेच आहेत, त्यामुळे पाणी नैसर्गिक उतार्याच्या दिशेने फांद्यांप्रमाणे सहज पसरत जातं. आता एक वेगळी कल्पना करूया. समजा एका उंच डोंगरावरून अनेक झरे एकदम खाली येत आहेत. ते कसे दिसतील? बरोबर, एकमेकांना समांतर. यालाच समांतर पॅटर्न म्हणतात, जो तीव्र उताराच्या प्रदेशात तयार होतो. आपल्या पश्चिम घाटात हे चित्र अगदी स्पष्ट दिसतं. गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या नद्या तीव्र उतारावरून प्रचंड वेगाने खाली येतात आणि एकमेकांना समांतर वाहतात. त्यांचं ध्येय एकच असतं, उताराच्या दिशेने शक्य तितक्या वेगाने प्रवास करणे. पण थांबा, नद्या आपला मार्ग फक्त उतार बघूनच नाही ठरवत. खरं तर जमिनीखाली दडलेले खडकच त्यांचे खरे आर्किटेक्ट असतात. चला पाहूया ही खडकांची कहाणी नद्यांना कसा आकार देते. हे समजण्यासाठी दोन सोप्या गोष्टी लक्षात घेऊया. पहिलं म्हणजे वलीकरण, म्हणजे जेव्हा जमिनीवर दाब पडून ती एखाद्या चादरीसारखी दुमडली जाते. आणि दुसरं म्हणजे विभंग, म्हणजे जेव्हा खडक हा दाब सहन न झाल्यामुळे तुटतात आणि सरकतात. याच दोन क्रियांमुळे पुढचे इंटरेस्टिंग पॅटर्न्स तयार होतात. जेव्हा जमीन दुमडली जाते तेव्हा कठीण आणि मऊ खडकांचे समांतर पट्टे तयार होतात. आता नदी खूप हुशार असते. ती नेहमी सोपा मार्ग निवडते. ती मऊ खडकांना सहज कोरून सरळ वाहते. आणि मग लहान नद्या कठीण खडकांच्या उतारावरून येऊन तिला जवळजवळ काटकोनात मिळतात. यातूनच तयार होतो एक सुंदर जाळीदार नमुना. आता विचार करा, खडकांना जर भेगा पडल्या असतील तर काय होईल? नदी जणू काही एखादं कोडं सोडवत पुढे जाते. ती या भेगांमधूनच आपला मार्ग शोधते, ज्यामुळे तिला अचानक काटकोनात वळावं लागतं. आणि यातूनच तयार होतो आयताकृती नमुना. चला आता आपण उंच पर्वतांच्या शिखरांवर आणि खोल दऱ्यांमध्ये जाऊया. इथली जमीन नद्यांना दोन अगदी वेगवेगळे म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध पॅटर्न तयार करायला लावते. हे दोन नमुने म्हणजे जणू आरशातली प्रतिबिंब आहेत. एक आहे अर्य आणि दुसरा अभिकेंद्रीय. एका पॅटर्नमध्ये नद्या एका उंच ठिकाणाहून बाहेरच्या दिशेने धावतात, तर दुसऱ्यात सर्व नद्या एकाच ठिकाणी येऊन मिळतात. याला म्हणतात अर्य किंवा रेडियल पॅटर्न. कल्पना करा एका उंच डोंगराच्या शिखराची. तिथून नद्या सायकलच्या चाकाच्या आऱ्यांसारख्या सगळ्या दिशांना वाहू लागतात. आपल्या अमरकंटक पठारावरून निघणाऱ्या नर्मदा आणि सोन नद्या याच पद्धतीने वाहतात. आणि याच्या अगदी उलट काय तर तो आहे अभिकेंद्री पॅटर्न. यामध्ये वेगवेगळ्या दिशांनी येणाऱ्या नद्या एका खोलगट जागी किंवा तलावात येऊन जमा होतात. मणिपूरचा प्रसिद्ध लोकटक तलाव याचंच एक उत्तम उदाहरण आहे. तर मग या सगळ्या वेगवेगळ्या नमुन्यांचा अर्थ काय? या नद्या म्हणजे फक्त जमिनीवरच्या रेषा नाहीत, त्या आपल्या देशाच्या जीवनरेखा आहेत. चला बघूया कसं ते. बघा, ही विविधता झाडाच्या फांद्यांसारखा वृक्षाकार, रेल्वेच्या रुळांसारखा समांतर, बागेतल्या जाळीसारखा जाळीदार, शहराच्या नकाशासारखा आयताकृती आणि एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असलेले अर्य आणि अभिकेंद्री. भारताची भूमी किती विविधतेने नटलेली आहे हेच यातून दिसतं. याचाच अर्थ असा की नद्या आणि जमीन यांच्यात एक अतूट नातं आहे.
त्या फक्त वाहत नाहीत तर आपल्या भूमीची कहाणी लिहितात, तिला एक नवीन आकार देतात.